STP आणि जल 2.0 कामांचा फटका, रस्त्यांची दुर्दशा, नागरिक संतप्त. वसई विरार शहरात सुरू असलेल्या STP म्हणजेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि जल 2.0 अंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्पांच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. विकास कामांच्या नावाखाली रस्त्यांची अक्षरशः वाट लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदारांकडून काम करताना वारंवार निष्काळजीपणा होत असल्याच्या तक्रारी वाढत असून रस्ते खोदून काम पूर्ण झाल्यानंतर त्यांची योग्य दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक ठिकाणी फक्त माती टाकून रस्ते तसेच सोडले जात असल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. विशेषतः नालासोपारा पूर्व येथील चंदन नाका परिसरात तसेच वसई विरार महानगरपालिकेच्या इतर काही प्रभागांमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर तयार झालेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. दुचाकी व चारचाकी वाहने वारंवार या खड्ड्यांमध्ये अडकत असल्याच्या घटना घडत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. दरम्यान चंदन नाका परिसरात एक आयवा ट्रक खड्ड्यात अडकल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अखेर JCB आणि क्रेनच्या सहाय्याने संबंधित ट्रकला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून संबंधित प्रशासनाने ठेकेदारांवर कडक कारवाई करावी आणि रस्त्यांची तात्काळ व दर्जेदार दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी होत आहे. विकास कामे आवश्यक असली तरी ती नियोजनबद्ध आणि जबाबदारीने करण्यात यावीत, अन्यथा नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्याचा धोका निर्माण होतो अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सुभाष जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष. आज तुम्ही बघताय ही जी पाईपलाईन टाकलेली आहे, इथून मधुमनसाठी जी पाईपलाईन टाकलेली आहे, ही खोदकाम झाल्यानंतर पाईपलाईन टाकल्यावरती फक्त माती टाकण्यात आली आहे, काही कुठे लेवल करण्यात आला नाहीये. इथे रोज एक ना एक, आता बघा शाळेची बस आपल्या बाजूला आहे, रोज एक ना एक बस अडकते, पोरांना त्रास होतोय, गाड्या अडकतात, रिक्षा अडकतात आहे, धूळ मातीच्या वातावरण निर्माण झालंय. इथे लक्ष देणारा कोणी नाही. तर देखावा आहे लोकांना, विकासासाठी कामे दिखावा आहे. अगर तुम्हाला असं वाटतंय विकास होतोय तर तिकडे ताबडतोब काम का नाही होत आहे? आज आमदारकीच्या इलेक्शन किती दिवस झाले तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हापासून जे खोदलेला रोड अजून बनलेला आहे. त्याच्यानंतर नगरसेवकचे इलेक्शन झाले, 4 नगरसेवक निवडून आले, पण एकही नगरसेवक इथे दिसत नाही. रोज एक ना एक गाडी इथे अडकते, लोकांना त्रास होतोय. याचा जिम्मेदार कोण आहे? मला एकच माहिती आहे. आता मी मध्यंतरी आमच्या ऑफिसच्या समोर खोदून ठेवलेलं, त्यांनी ते काम केलं ना, आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जे आंदोलन घातलं, त्यांनी दुसऱ्या दिवशी रोड बनवलंय. आता हेही अवघड त्यांनी रोड नाही बनवलं ते या पाईपलाईन वाल्याला पण आम्ही मनसे स्टाईलने दाखवू आणि हे काम करून घेऊ.